आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आमची प्रमुख मागणी अशी आहे, वर्ग 4 कर्मचारी, वर्ग 3 कर्मचारी, कॅन इन्स्पेक्टर असो, मोजणीदार असो, या डीके असो, कालवा चौकीदार असो, कालवा निरीक्षक असो, या कालवा टपाली असो, अशांना गणवेश नाही। गणवेश वेळेला 6 महिन्यापासून भेटला नाही, त्यामुळे यांनी गणवेशचा भत्ता दिला नाही आणि धुळे भत्ता दिला नाही। त्या संदर्भात निवेदन दिलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आमची वेळेला पगार होत नाही। 1 तारखेला आम्ही लेकरा बाळांच्या लग्नासाठी, आम्ही लेकरा बाळांच्या बिमारीसाठी, आम्ही घर बांधणीसाठी कर्ज उचललेले आहे। त्या कर्जाचे हप्ते लवकर जात नाहीत। कारण असं आहे की 1 तारखेला पगार होण्याच्या अगोदर 15 तारखेपर्यंत पगार करतात आणि पगार झाल्यानंतर 15 तारखेपर्यंत पतपड्याला वगैरे जे असतात ना, आम्हाला कर्ज देणारे बँका फिंगा, सहकारी पतपडी संस्था यांच्या मार्फत जे कर्ज घेतलेले 10-20 लाख रुपये, त्यांचे हप्ते जाता तर 15 दिवसानंतर गेल्यानंतर 3 पट आम्हाला व्याज लागत राहते। तर ते पूर्ण पगार आमची व्याजातच जात असती। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। पण आमच्या लेकरा बाळाची हळहळ का घेतात हे अधिकारी लोक? आमचा पगार वेळेला करायचा कर्ज GR आहे शासनाचं, 1 तारखेला करणे। तेव्हापासून पगारीची अडचण निर्माण झाली, हे झाले 6-8 महिन्यापासून। मग या संदर्भात आपण बोललेले आहेत? मी बोललेलो नाही, आता एकी केली मी सगळ्या कर्मचाऱ्यांची। ते नवीन लोक लागलेले आहेत, यांना तेवढी माहिती नाही। पूर्वी आपण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेत महिन्यात केव्हा पगार होते? महिन्याची 10-15 तारखेला। 10-15 नियमानं 1 तारखे ते 5 तारखेच्या अंतर। मग आता मॅडमला निवेदन देऊन काय म्हणाला आपण? काय म्हणाला का मी मागणी हीच, बाबा आम्हाला वेळेला पगार नाही झाल्या। आता महिला आहेत, लेकरं बाळावाले आहेत, त्याला ट्युशनला पैसे नसतात, लेकराला ऍडमिशन पैसे लागतात। कधी कधी कोणते काय भानगडी बिमारी आहे, बाप वगैरे काय बिमार येतात, त्याच पैशाचं उत्पन्न कुठून आणायचं? चोऱ्या करायच्या का? पगार वेळेला झाली तर यायचं आमच्या कर्मचाऱ्याच्या पाठीमागं काहीतरी सपोर्ट राहील ना। आम्हाला लोकांना भीक मागायची गरज भासणार नाही। म्हणून आम्ही कर्मचारी हे नात्याने वर्ग 4चे, वर्ग 3चे कर्मचारी कचरून गेलो। जलसंपदा विभागाअंतर्गत कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक 2 अंतर्गतल्या सर्व कर्मचारी, शाखा असो या उपविभाग असो, सगळेच असो, त्याचा प्रश्न आहे। किती कर्मचारी सर्व? अंदाजे सगळे म्हणलं तर 400-500 आहेत। म्हणजे सगळ्या विभागाअंतर्गत सब डिव्हिजन, पाथरी सब डिव्हिजन 8, पाथरी सब डिव्हिजन 6, दैठणा सब डिव्हिजन 8, त्याच्यानंतर सब डिव्हिजन 6 पाथरी, त्याच्यानंतर सब डिव्हिजन 1 जिंतूर, परभणी जिल्हाभराच्या अंतर्गत ह्या डिव्हिजन अंतर्गत, आणि सब डिव्हिजन क्रमांक 10 परभणी। तर आश्वासन आता दिलं, पण आश्वासन पूर्तता नाही झाली तर पुढे काय आपल्या? पुढे मला वाटतं नाही झाली तर मला नाईलाज असतो उपोषण करावं लागेल। कर्मचारी आम्हाला उपोषण करणार, मरो को वाचो। धन्यवाद।